विश्वनाथ श्री क्षेत्र सारणी भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नामसप्ताहाची परंपरा सुरू आहे। याही वर्षी हा उत्सव हा सोहळा मोठ्या थाटामाठामध्ये दिमाखदार संपन्न होत आहे। या उत्सवामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये कीर्तन होत आहेत, दुपारच्या सत्रामध्ये शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा होतो आहे। कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण विवेकानंद महाराज बागल परभणीकर यांच्या पवित्र मुखारविंदातून आपण दुपारच्या सत्रामध्ये शिवमहापुराण कथेचं रसस्वादन करत आहात। रात्रीच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनीय मंडपामध्ये समापन होत आहेत। आजच्या दिवसाचे ही कीर्तन पुष्पमाला भगवंताच्या चरणाविंदावरती समर्पित करण्याकरता मी आपल्या समोर उभा आहे। आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला किंवा ज्यांनी मला ही सेवा दिली ते आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण अण्णासाहेबजी महाराज बोधले डिकसळकर यांनी सेवा दिली आहे। अण्णासाहेब महाराजांनी जरी सेवा दिली असली तरी ती गावकऱ्यांच्या वतीने दिली आहे, नाहीतर तुम्ही म्हणताल मग त्यांनी तारीख दिली तर पाकिट जाऊन नारळ सुद्धा त्यांच्याकडूनच घेऊन जा। जरी त्यांनी सेवा दिली असली तरी ती तुमच्या वतीने दिलेली आहे, तुमच्या परवानगीने दिलेली आहे। त्यांनी दिलेली ही सेवा भगवंताच्या चरणारविंदावरती समर्पित करण्याकरता मी आपल्या समोर उभा आहे। या सेवेला अतिशय गुणीजन गायक आणि वादक मंडळी उपस्थित आहेत। सर्व गुणीजन गायक वादकांच्या उपस्थितीमध्ये सुंदर अशा साऊंड सिस्टीमच्या सहकार्याने सुंदर प्रकाश व्यवस्था, गावातील सर्व बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा आपल्याला भगवंताच्या चरणारविंदावरती समर्पित करायची आहे। या सेवेला गावातील भजनी मंडळ उपस्थित आहेत। ते लहान लहान लेकर कुठले? आळंदी का? कोणत्या संस्थेची? आळंदी क्षेत्रामध्ये विद्यार्जन करत असणारे हे सर्व आमचे भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, त्यासोबतच ज्यांनी पुढे चाल गायली ते हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज, माफ करा परमेश्वर महाराज, सुंदर पुढे चाल गायली। तेवढ्याच तुला मुलाची साथ आमचे हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज, अतिशय गोड चाल त्यांनी गायली आहे। मृदंगावरती हरिभक्तीपरायण गोरक्ष महाराज सुंदर मृदंग वाजवत आहेत, दोन्ही हाताने वाजवत आहेत, गोड मृदंग वाजवत आहेत। विशेष म्हणजे ते स्वरामध्ये लावून वाजवत आहेत, नाहीतर बऱ्याच जणांना मृदंग वाजवता येतो पण ते मारतात ना त्याला, ते कशासाठी मारतात मला काही कळत नाही, पण ते मारतात ते मृदंगाला। कशासाठी मारतात ते? तसं ते हातोडीनं कशासाठी ठोके देतात मला काही कळत नाही, कशासाठी? कोण म्हणलं लावालावी करण्यासाठी, बरोबर आहे ना? एक वाक्य बोलू आपल्याला, गावातले लावालावी करून लोकांचे शाप घेण्यापेक्षा मृदंगाचे लावालावी करा, लोकांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही। विठाला सुंदर मृदंगाची साथ आहे, गायक मंडळी गोड आहेत, साऊंड सिस्टीमही सुंदर आहे। माझ्या समोर बसलेले सर्व वयोवृद्ध माता माऊली पुरुष मंडळ, विशेषतः आज लहान लहान मुलांची संख्या सुद्धा कीर्तनाला जास्त आहे। मला याचा थोडासा विशेष आनंद वाटला। बाळा थोडं तुम्ही थोडं पुढे या, लहान लहान मुलं थोडी पुढे या, थोडं पुढे या, अजून पुढे या रे बाळांनो, पुढे या थोडंसं, तुम्ही पुढे या। आजूबाजूला आहेत का कोणी आणखी लहान लहान? तिकडं पाण्याच्या टाकीजवळ आहेत, पाणी प्यायला लागले। या रे बाळांनो, या इकडे, या इकडे, या गेले ते तिकडे गेले, बाय बाय टाटा। चला एकदा या लेकरांसाठी टाळ्या वाजवा। का लेकरांना टाळ्या वाजवायला लागल्या तर सार कारण असं आहे, आज कीर्तनाची गरज म्हाताऱ्या माणसाला नाहीये, कीर्तनाची गरज आज तरुणांना आहे। तरुणा भाग्यवंत नडे हरी कीर्तनात, नडे हरी कीर्तनात, नडे हरी कीर्तनात।
कीर्तनाला कुणी यावं, कुणी आलं पाहिजे? लहान मुलांसाठी प्रश्न विचारतो तुम्हाला, माझ्याशी बोला थोडंसं. कीर्तनाला कुणी यावं? म्हाताऱ्याने यावं का पोरांनी यावं? हा, हे माझ्या पुढचं दिसायला दोन्ही मी म्हणायला लागले. हा, कीर्तनाला कुणी यावं? पोरांनी यावं का म्हाताऱ्याने यावं? हा, त्यांनी सगळा घोळ केला महाराज. बाकीचे म्हणाले होते म्हाताऱ्याने यावं. चला आता पुढे ऐका. सिनेमाला कोणी जावं, म्हाताऱ्याने का पोराने? म्हणजे बरं आहे, कीर्तनाला दोन्हीने यावं आणि सिनेमाला पोराने जाऊन. म्हाताऱ्याला सिनेमा बघा वाटल्यावर त्याने काय करावं? त्याला द्या विनोदाचा भाव सोडून. दुर्दैव असं आहे, कीर्तनाला वयोवृद्धांनी यावंच, माझा त्याला विरोध नाही. पण एखाद्या वेळेला वयोवृद्ध माणसं नाही आली तरी चालतील. या देशातल्या धर्मव्यवस्थेच्या कीर्तन मंडपामध्ये तरुणांनी असणं अत्यंत आवश्यक आहे. याचं कारण असं आहे, सध्याच्या काळामधल्या जर तरुण पिढीकडे पाहिलं, खरंच चांगल्या माणसाला ते पाहवत नाही, मायबाप देखवत नाही. मला तुमच्या गावचं ठाऊक नाही, पण अनेक गावागावातली परिस्थिती अशी आहे, 15 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंतची सगळी मुलं आज व्यसनाधीन होत आहेत. 7वी 8वीच्या पोराच्या तोंडामध्ये जर गुटखा आणि पुढे जर असतील तंबाखू असतील, तर ही पिढी भविष्यात आमच्या हिंदुस्थानाला कसं संरक्षित करतील आणि हा भारत देश कसा सांभाळतील याची चिंता आहे माझ्यावर. चला, या पिढीला जरी पूर्णतः जरी नाही सांभाळता आलं, नाही वाचवता आलं, तरी जेवढी कीर्तनाला येतील तेवढी तरी तरुण पिढी, माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे की एवढी कीर्तनाला आलेली लोक तरी पोरं तरी वाया जाणार नाहीत. ही लहान लेकरं आज कीर्तनाला आहेत, मला अतिशय आनंद आहे. पुन्हा एक गोष्ट सांगतो मायबा, बरं का, आता बाळांनो थोडं बोला. कीर्तनाला कुणी यावं? दोघांनीही यावं. आणखीन यावं? आणखी पुढे बोलू का? दोघांनी यावं, म्हाताऱ्यांनी यावं. कुणी कुणी यावं? यारे यारे लहान थोर जाती बनती गाली कीर्तनाला थोरांनी यावं, मोठ्याने यावं. यारे यारे लहान थोर, बरं का, लहानांनी यावं, मोठ्याने यावं. पुढे ऐका. ज्यावेळेला भगवान कृष्ण कन्हैयाने गोपाळांच्या सानिध्यामध्ये काला केला आणि काला करत असताना भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना कमल पुष्पाप्रमाणे बसवलं. कसं बसवलं? भागवत पहा. बिभ्रदवेनं जठरपठ यो शंग वेत्रेच कक्षे वामे पाणो मश्रुण कवलम तत्फलानिंगुलिशो तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरदो हास्य नर्मभिस्वैहे स्वर्गे लोके मीशिते बहुजे यज्ञ बहुबालके देहे. सर्वांच्या मधोमध तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरद, सर्वांच्या मधोमध भगवान परमात्मा उभा होता. वामे पाणो मश्रुण कवलम, डाव्या हातात प्रसादाचं पात्र होतं आणि भगवान परमात्मा स्वतःच्या प्रसादाने प्रतो काला वाटत होते. त्यावेळेला भगवान परमात्म्याने लहान लहान जे गोपाळ आहेत, लहान लहान गोपाळ असे पुढं बसवले आणि मोठे मोठे गोपाळ मागे बसवले. म्हणजे काल्याच्या कीर्तनात असू द्या, काल्याच्या प्रसादात असू द्या, अगर रात्रीच्या कीर्तनात असू द्या, लहान लहान गोपाळ पुढे असले पाहिजे, पुढे. पण दुर्दैव असं आहे, कधी कधी काही काही गावामध्ये आमची लहान लहान लेकरं पुढं बसवतात आणि गावातला कोणीतरी एक माणूस येतो आणि त्यांना म्हणतो, हे उठ मागं जा म्हणतो. उद्देश त्या माणसाचा वाईट नसतो, त्याला असं वाटतं किंवा कीर्तनात ते लेकर गोंधळ करतील, महाराजांना डिस्टर्ब होईल, महाराज रागवतील, ते त्यांच्या जागी चुकीचे राहील. पण माझी विनंती आहे, लहान लेकरांनी कीर्तनाला थोडाफार डिस्टर्ब होईल, मला मान्य आहे, पण तेवढा डिस्टर्ब आपण सहन करूया. का? त्यांना आता जर 2-2 तास कीर्तनाला बसायची सवय लागली, तर हीच सवय त्यांना अभ्यासाला सुद्धा 2 तास कायमच बसवते. आता काय एवढा विचित्र आहे, आजकाल 2 तास एका जागेवर अभ्यास करायला बसणारी मुलं आता राहिली नाही. एक काळ होता मायबाप, 4-4, 5-5 तास पोरं जागेवरची उठत नव्हती. पण सध्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये, मोबाईलच्या काळामध्ये वाचण्याची क्षमता कमी झाली.
वाचणारी माणसंही कमी झाली आणि वाचणारी मुलंही कमी झाली आणि एका जागेवर बसणारी मुलं सुद्धा फार कमी झाली. अशा लोकांना एका जागेवर बसण्याची साधना आजपासून सुरू होते. म्हणजे कीर्तनामध्ये बसायची सवय लागते. चला, लहान मुलांचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे. गावकरी मंडळी, आपल्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद. अतिशय सुंदर देखणा कार्यक्रम आपण संपन्न करत आहात. या उत्सवामध्ये आजची सेवा करत असताना हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आला. त्याची दोन कारणं आहेत. मी जेव्हा पत्रिका पाहिली तेव्हा लक्षात आलं की ते शिव महापुराण कथा आहे, म्हणजे महादेवाची कथा आहे. बरोबर आहे. आणि दुसरं एक गोष्ट आहे की कालचा जो दिवस आहे तो चैत्र शुद्ध द्वादशी. बरोबर आहे. हा द्वादशी हा भगवान शंकराच्या आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस आहे आणि या दोन्हीचं सुवर्ण मध्ये साधावं म्हणून हा अभंग मी आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. कशा पद्धतीने विवाह झाला, कुठे झाला, काय झाला, ही सगळी कथा आपण शिव महापुराणात ऐकली असेल. दक्ष प्रजापतीची कन्या, तिचं नाव आहे सती. सतीचा विवाह भगवान शंकरासोबत झाला. बापाने खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं, पण त्या यज्ञाचं आयोजन केल्यानंतर सर्वांना निरोप दिला, पण महादेवाला निरोप दिला नाही. सती काही कारण नसताना तिथे गेले. माहेरामध्ये तिचा प्रचंड मोठा अपमान झाला. एवढा मोठा अपमान झाला आणि रागाच्या भरामध्ये त्या सती मातेने त्या यज्ञकुंडामध्ये आपला देह भस्मसात केला, उडी टाकली आणि आपलं आयुष्य संपवलं. तदनंतर तीच सती माता हिमालय पर्वताच्या आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. हिमालय हा पर्वत आहे म्हणून पर्वताची कन्या म्हणून तिचं नाव ठेवण्यात आलं पार्वती. आणि या पार्वती मातेने अनेक दिवस भगवान शंकराची साधना केली आणि त्यानंतर भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला. कुठे? हिमालयामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे केदारनाथ. तुम्ही बाकीचे सर्व ज्योतिर्लिंग करा, सर्व दर्शन सोपे आहे, पण केदारनाथचं दर्शन एवढं सोपं नाही. इथून रेल्वेने हरिद्वार दिल्लीपर्यंत जावं लागतं, तिथून रेल्वेने हरिद्वारपर्यंत जावं लागतं, तिथून ट्रॅव्हल्स किंवा जीपने आपल्याला सीतापूरपर्यंत जावं लागतं, सीतापूरपासून पायी सोनप्रयागला जावं लागतं, सोनप्रयागपासून तो पूल ओलांडून पुन्हा त्या गौरीकुंडापर्यंत जावं लागतं आणि गौरीकुंडाच्या नंतर घोडा किंवा पायी किंवा पालखीने आपल्याला 22 किलोमीटर हिमालयाचा डोंगर चढायचा असतो आणि 22 किलोमीटर गेल्यानंतर केदारनाथाचं दर्शन होतंय. हे कीर्तनात बसून ऐकण्या एवढं सोपं नाही. जे तिथं गेले ना, ज्यांनी केदारनाथाचं दर्शन केलं ना, त्यांना कळतं हे केदारनाथ किती अवघड आहे. तुमच्या पाया पडतो, एकदा गुडघे वाया गेल्यावर केदारनाथ होणं शक्य नाही. जोपर्यंत गुडघे चांगले आहे तोपर्यंत आपण केदारनाथासारख्या अवघड ठिकाणाचं दर्शन आपण केलं पाहिजे. चला, या केदारनाथाच्या पायथ्याला गौरीकुंड आहे आणि गौरीकुंडाच्या अलीकडे एक अंदाजे 4-5 किलोमीटर सोनप्रयाग आहे आणि सोनप्रयाग पासून अंदाजे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर त्रिजोगी नारायण नावाचं एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी भगवान विष्णू परमात्म्याच्या पायाला स्पर्श करून गंगा माता वाहते आहे. त्या त्रिजोगी नारायणाच्या साक्षीने, म्हणजे भगवान विष्णू परमात्म्याच्या साक्षीने भगवान शंकराने माता पार्वती सोबत विवाह केला. हे ठिकाण आतापर्यंत कोणाला माहित नव्हतं, पण मागच्या 2-3 वर्षापूर्वी अंबानीने आपल्या मुलाचं लग्न तिथं केलं, तेव्हापासून मात्र त्रिजोगी नारायण अख्ख्या देशाला माहीत झालं. बरं का, अगोदर ठराविक धर्माचा पुराणाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना त्रिजोगी नारायण माहीत होतं, पण जेव्हा मोठ्या माणसाने तिथे लग्न केलं तेव्हापासून त्रिजोगी नारायण सर्वांना माहीत झालं. त्रिजोगी नारायण या ठिकाणी भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला. बरोबर आहे. आता ऐका, पार्वती ही हिमालयाची कन्या आहे आणि हिमालयाची कन्या आहे. पार्वतीच्या त्या विवाह सोहळ्यामध्ये भगवान शंकरजी निघाले. भगवान शंकर निघाल्याच्या नंतर भगवान शंकर नंदीला म्हणायला लागले, नंदिकेश्वर, काय देवा, जरा वराडाला जरा माणसं कमी दिसतायत रे, जरा वराडाला माणसं कमी आहेत आणि वराडामध्ये माणसं कमी असले की नवरदेवाच्या घरचं किंवा वजन पडत नाही असं म्हणतात. मग जरा माणसं वाढवा. नंदी म्हणला, देवा काळजी करू नका, 5च मिनिटांमध्ये माणसं वाढवतो. लगेच नंदी माणसं वाढवायला म्हणजे वराडी वाढवायला गेला. तो गावात आला नाही, ते मसनवाट्यात गेला. मसनवाटा माहिती आहे तुम्हाला? मसनवाटा माहिती आहे? मांडीघाल मांडीघाल मांडीघाल. हा, मसनवाटा माहिती आहे तुम्हाला? मसनवाटा तुमच्या गावाला आहे का नाही? हा, नाही आहे ना. हा, चला पुढे लक्ष द्या. एखाद्या गावला पांडुरंगाचं मंदिर असेल किंवा नसेल, बोला माझ्याशी. एखाद्या गावला महादेवाचं मंदिर असेल किंवा, बोला बोला, असेल किंवा नसेल. एखाद्या गावला दत्तात्रयाचं मंदिर असेल किंवा नसेल. एखाद्या गावला मसनवाटा असेल किंवा नसेल. असं शक्यच नाही माय बाप. बिना मंदिराचं गाव सापडेल, पण बिना स्मशानभूमीचं, बिना मसनवाट्याचं गाव सापडत नाही. पुढे ऐका, आपल्याकडे बरीच माणसं सकाळी सकाळी मंदिराकडे येतात, देवाला नमस्कार करतात आणि मग आपल्या कामाला लागतात. चांगली सवय, चांगली सवय. सकाळी सकाळी मंदिराकडे एक चक्कर आपण केलीच पाहिजे.
आणखीन याला जोडून एक पुढचं वाक्य बोलतो, सकाळी सकाळी मंदिराकडची एक चक्कर करा गड्या, पण मंदिराची एक चक्कर झाल्याच्या नंतर एक चक्कर मसनवाट्याकडे जाऊन यायचं. हा विनोद नाही माय बाप. का मसनवाट्याकडे जाऊन यायचं? याचं कारण आहे, स्मशानभूमीकडे पाहिलं की आम्हाला कळतंय 50 एकराचा जरी सातबारा असला तरी शेवटी आम्हाला लक्षेला ठाव स्मशानीचा लक्षेला आला प्रेत रूप शरीराचा भाव, आला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा लक्षेला झाला प्रेत रूप इको कमी करा थोडा आवाज वाढ. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. एकदा काय शरीरातून आत्मा निघून गेला, बरोबर आहे. शरीरामध्ये सगळ्यात जास्त किंमत कशाला आहे? आत्म्याला, बरोबर आहे. 10 उपनिषद आहेत. त्या 10 उपनिषदापैकी छांदोग्य नावाचं उपनिषद आहे. त्या छांदोग्य नावाच्या उपनिषदामध्ये शरीरातल्या पंचज्ञानेंद्रियाचा कर्मेंद्रियाचा वाद सुरू झाला. कोणता वाद होता? तो श्रेष्ठ. काय झालं? कुत्रा आहे का? पुन्हा म्हणायचं नाही बरं, प्रशांत महाराजाच्या कीर्तनाला काळं कुत्रही नव्हतं म्हणून. कुत्रे होतं विठाला. बरं का, काळं कुत्रही होतं. आणखीन एक वाक्य बोलू का? कुत्र्यावरून आठवून बोलू का? बोलू का? बोलू ना. कीर्तनाला न येणाऱ्या माणसापेक्षा, बोला 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 रे बाळानो, पंक्तीला जीवन कीर्तनाला न येणाऱ्या माणसापेक्षा कीर्तनाच्या मंडपातून जाणारे कुत्रे. म्हणा म्हणा, मोठ्याने म्हणा, मोठ्याने बोला रे. आणखी पुढे बोलू का? पंक्तीला जीवन कीर्तनाला न येणाऱ्या माणसापेक्षा कोण बरे? मी नाही म्हणलो, मी नाही म्हणलो, तुमचेच लेकर म्हणले. विठाला आपल्यात एवढी डेअरिंग नाही बरं. पाटलाचं गाव व कुणाला कशाला कुत्री म्हणावं आपण? तुमच्याच गावची लेकर म्हणले बरं का. काय रे बाळांनो, पुन्हा एकदा म्हणू का? नको. पंक्तीला जीवन घरी झोपणाऱ्यापेक्षा मंडपात येणारे. हा हा, जाऊ दे बस झालं. चला, काय चालू होता आपला विषय? काय चालू होता? छांदोग्य नावाच्या उपनिषदामध्ये श्रेष्ठपणाचा वाद सुरू झाला. श्रेष्ठपणाचा. कोण श्रेष्ठ? प्रत्येकाला असं वाटायचं की मी श्रेष्ठ. कसं आहे थोडं ऐका. मला आता या घडीला असं वाटायला लागले, या घडीला मला असं वाटतंय मी कीर्तन करतोय म्हणून आजचा कार्यक्रम होतोय असं मला वाटतंय. तुमचं कसं आहे? गायक मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? हा, आम्ही गातोय म्हणून कीर्तन होतोय. तुमचं कसं आहे? त्यांना काय वाटायला लागले? मी वाजवतो म्हणून कीर्तन होतंय. हे झालं आमचं. तुम्हाला काय वाटतंय? आम्ही ऐकायला आलो म्हणून कीर्तन होतं, नाही तर कोणाला सांगितलं असतं. बरोबर आहे. इथे प्रत्येकाला असं वाटतं की इथे मी श्रेष्ठ आहे. ऐ ऐ ऐ, इथे प्रत्येकाला असं वाटतं की मी श्रेष्ठ आहे. पुढे ऐका. आपल्या घरात सुद्धा जो कमवून आणणारा माणूस असतो ना, कमवून आणणारा, त्या कमावून आणणाऱ्याला असं वाटतं की मी कमवतो म्हणून घरातले सगळे खाते. म्हणजे करून घालणारी स्वयंपाक करणारी मौली असते ना, तिला असं वाटतं मी करून घालते म्हणून सगळं घर चालते. बापाला असं वाटतंय की मी आहे म्हणून घर चालतंय. आईला असं वाटतंय मी करते म्हणून घराला किंमत आहे. पोरांना असं वाटतं की आम्ही आहोत म्हणून घराला किंमत आहे. प्रत्येकाला जसं श्रेष्ठपणाचा वाद आहे तसा वाद शरीरामध्ये निर्माण झाला. हाताना वाटायचं मी श्रेष्ठ आहे, मी कामं करतो म्हणून श्रेष्ठ आहे, शरीर चालतंय.
पायांना वाटायचं आम्ही चालतोय म्हणून शरीर चालतंय, डोळ्यांना वाटतं आम्ही पाहतोय म्हणून शरीर चालतंय. असा वाद गेला ब्रह्मदेवाकडे. आणि ब्रह्मदेवाकडे वाद गेला आणि ब्रह्मदेवाला विचारलं, सांगा भगवान कोण हा श्रेष्ठ, आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? ब्रह्मदेव मोठा हुशार होता, ब्रह्मदेवाने सांगितलं नाही. कारण सूत्र असं आहे, एकाला चांगलं म्हटलं की बाकीच्याला वाईट म्हणल्याचा दोष न्याय देणाऱ्यावरती येत असतो. आमचे गुरुजी एक वाक्य बोलायचे, कीर्तनामध्ये जर एखादा गायक जर चांगला असेल तर त्या गायकाचं एवढंही वर्णन करू नये की बाकीच्या गायकांना टाळ टेकून घरी जावं वाटावं. कळलं ना? आहे बुवा त्याचा कंठ गोड असेल मान्य आहे, तो स्वरात असेल मान्य आहे, पण त्याचं एवढंही वर्ण होऊ नये. महाराजांचं प्रमाण सांगतो, एका म्हणता भले मग अवघेची निंदिले, बाकीच्यांची निंदा केल्याचा दोष वक्त्यावरती येत असतो. ब्रह्मदेवाने इकडे 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 त्यांना माहित नाही वाटतं मी शिक्षक आहे म्हणून. बरं का रे, उगत धोतर घातले म्हणून मला काही निवळ महाराज समजू नका. माझं कामच आहे ते, दिवसा पोरं सांभाळतो आणि रात्री पोरायचे मायबाप सांभाळतो. माझं दुरी ड्युटी, अजिबात उठायचं नाही शेवटपर्यंत. चला लक्ष द्या, काय चालू होतं आपलं? म्हणा कीर्तन आपलं, लोडच घेऊ नका तुम्ही. काय चालू होतं आपलं? बोला. एकाची जर स्तुती केली तर बाकीच्याची आवाज नाही, थोडं बेस वाढवा, इको कमी करून थोडा आवाज वाढवा. एकाची स्तुती केल्यानंतर बाकीच्याची निंदा केल्याचा दोष वक्त्यावरती येत असतो. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, नाही बाप, न्याय देणारा माणूस असा असला पाहिजे. कसा? निंदंती निपुण हा यदो वास्तवंतो लक्ष्मी समावेशतो गच्छन्तो यथेष्टम अद्दैव मरण वस्तू न्यायात अद्दैव मरण वस्तू युगांतरे वा न्यायात पथ न प्रविचलंती प्रदम युगांना धीरा. न्याय देणारा माणूस लोकांनी निंदा करू द्या अगर स्तुती करू द्या, पैसा श्रीमंती येऊ द्या अगर गरिबी येऊ द्या, लोकांनी मान देऊ द्या अगर अपमान करू द्या, नाही नाही मृत्यू आला हरकत नाही. न्यायात पथ न प्रविचलंती पदम युगांना धीरा. आपल्या तत्वापासून खऱ्या न्यायापासून पाऊलभर सुद्धा दूर ढळत नाही, तो खरा न्याय देणारा माणूस आहे. जुन्या काळामध्ये गावातला न्याय निवाडा गावातच होत होता. गावातली भांडणं पोलीस स्टेशनला आणि कोर्ट कचेरीला जात नव्हती, गावातली भांडणं गावात मिटवत होती. जुन्या काळामध्ये भांडणं मिटवणारी माणसं होते. सध्याच्या काळामध्ये भांडणं मिटवणारी नाही, भांडणं पेटवणारी आहेत. लावणारी नाही, पेटवणारी माणसं आहेत. दोघालाही म्हणतात कर केस, त्याला माहित आहे दोघांनी केस केल्याशिवाय आपल्याला खायला भेटत नाही. आणखी पुढे बोलू का? अरे दुसऱ्याचे भांडणं पेटवणारे होण्यापेक्षा दुसऱ्याचे भांडणं मिटवणारे व्हा. भगवंताच्या दरबारात तुमची नक्कीच नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताने विचार केला कोणाच्या बाजूने न्याय द्यावा, कोणाला चांगलं म्हणावं. ए बाळा चालली का तू? चालली चालली. ए बस खाली. गेली, टाटा, बाय 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 बाय. चला थोडं लक्ष द्या, कुठं जाऊ नये बरं कीर्तनातून. तिला असं वाटलं असं की पोरांनाच दाब टाकायला लागले महाराज, आपल्याकडे काही बघत नाही गेली. थोडं लक्ष द्या. ब्रह्मदेवाने विचार केला कोण श्रेष्ठ आहे. हाताला श्रेष्ठ म्हणावं, पाय नाराज होतील. पायाला श्रेष्ठ म्हणावं, डोळे नाराज होतील. भगवंताने सांगितलं तुमच्यामध्ये शरीरातून निघून गेल्यानंतर ज्या वेळेला तुमच्यातला जो कोणी शरीरातून निघून जाईल आणि त्यावेळेला शरीर कायमचं बंद पडेल, त्यावेळेला तो तुमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. हे सगळे परत आले. परत आल्यानंतर पायांना असं वाटायचं की माझ्यामुळे शरीर चालतंय. पाय निघून गेले. पाय निघून गेले तरी एखाद्या लंगड्या माणसासारखं शरीर चालायला लागलं, शरीर बंद पडलं नाही. पुन्हा 2-4 दिवसानंतर पाय परत आले. आणखी गोष्ट सांगू का? पाय नसले तरी शरीर चालतं. आणखी पुढे बोलू का? तुम्ही मी मरून गेले तरी सप्ताह चालतो. कळलं का? उगं म्हणायचं नाही माझ्याशिवाय कीर्तन होत नाही, माझ्याशिवाय सप्ताह होत नाही, माझ्याशिवाय घर चालत नाही. हा आपला अहंकार आहे, सृष्टीचं चक्र आहे. किती आली किती गेली, धर्माचं काम कधी, देवाचं काम कधी थांबलं नाही. पाय निघून गेले, परत आले, लक्षात आलं आपल्या वाचून काही नडत नाही. हात निघून गेले, पुन्हा परत आले, लक्षात आलं हाता वाचून शरीर बंद पडत नाही. डोळे निघून गेले, आंधळ्यासारखं शरीर चालायला लागलं. कान निघून गेले, बहिऱ्या माणसासारखं शरीर चालायला लागलं. सर्व इंद्रिय परत आले आणि शेवटी सर्वात शेवटी नंबर आला आत्म्याचा. कुणी आत्मा म्हणेल, कुणी प्राण म्हणेल, कुणी जीव म्हणेल,
तो आत्मा म्हणला उग अर्ध्या तासात केजला जाऊन येतो. जमल का? आत्मा जेव्हा जाण्याची तयारी करायला लागला त्यावेळेला सर्वच्या सर्व इंद्रिय आत्म्याकडे आले आणि आत्म्याला बोलायला लागले, अरे तू आहेस म्हणून आम्हाला किंमत आहे. एकदा का हा आत्मा शरीरातून निघून गेला या शरीराची किंमत शून्य आहे. आणि एकदा का या शरीरातनं आत्मा गेला की शरीराची काय होते? शरीराची होय माती. बस शरीराची माती होते. आणि ती शरीराची माती कुठे होते? स्मशानभूमीमध्ये. बरं काय? मसर वाट्यात म्हणा किंवा स्मशानामध्ये आपल्या शरीराची माती होते. म्हणून मी पुन्हा एक वाक्य विरोक्ती करतोय, मंदिराकडे एक चक्कर जरूर करा, जरूर करा, पण मंदिराकडची फेरी झाल्याच्या नंतर एक चक्कर आपली स्मशानभूमीकडे झाली पाहिजे. का? स्मशानभूमीकडे पाहिलं की आम्हाला जाणीव होते एक दिवस मला सुद्धा इथंच आणून फुकणार आहे. तर शेजाऱ्याचा बाण मी फोडायचा कशासाठी? कशासाठी विधभर हातभर जागेसाठी भांडायचं? आपल्या हक्काचा सातबारा जर 2-3 हक्काचा असेल, 2-3 हाताचा असेल तर एवढी मी असं म्हणणार नाही तुमची आहे ती दुसऱ्याला देऊन टाका. पण माणसं अशी विचित्र आहे तेवढ्या जमिनीमध्ये सहभागी न समाधानी न राहता बांधालाच का बरं झगडत राहतील कोणास ठाऊक. मला सारणीतलं माहित नाही, पण आमच्याकडची माणसं मध्ये पडीक ठेवते, मधात पडीक ठेवतात, पण बांधाला सारखं ते खुरप्यानं तरी कुरतडते, कुऱ्हाडीनं तरी कुरतडते, विळ्यानं तरी कापतात. का बरं? मला माहित नाही. मला असं वाटतंय की शेतकऱ्याचा हा गुण एका पिक्चर मधल्या हिरोला कळाला आणि हिरोने त्या पद्धतीची कटिंग आणली. माहिती आहे का तुम्हाला कटिंग? हिरोने मधात पडीक पाडायचं आणि बांध कुरतडायचे. बरोबर आहे का? कोणती कटिंग म्हणते त्याला रे? हा, वन साईड नाही, हा कोंबडा म्हणाले हो, त्याला माहिती आहे. म्हणजे मधात पडक ठेवायचं आणि बाजूने कुरतडायचं. चला असू द्या, माझा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. नंदिकेश्वर स्मशानामध्ये गेले, इथून आपण पुढे गेलो होतो. आणि स्मशानामध्ये गेल्यानंतर नंदीने भगवान शंकराच्या विवाहासाठी सर्वांना निमंत्रण दिलं. म्हणले चला महादेवाची वरात निघाली, आपल्याला लग्नाला जायचं आहे. आणि वराडी मंडळी जरा कमी आहे. त्यावेळेला सगळे हे स्मशानामध्ये कोण असते? सगळे भूत उठले, सगळे वेताळ उठले आणि सगळे भूत आणि वेताळ महादेवाच्या लग्नात नाचायला लागले. हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकीहार. आता ऐका, लग्न कुणाचं होतं? बोला बोला, मोठ्याने बोला. महादेवाचं. म्हणजे त्या लग्नामध्ये महादेव कोण होते? नवरदेव होते. आता लक्ष द्या, महादेव कोण होते? नवरदेव. जरा मोठ्याने बोला रे. महादेव कोण होते? आणि नवरदेवाच्या पुढे कोण नाचत होते? ज्यांना कळलं ते हसले, ज्यांना नाही कळलं ते घरी जाऊन झोपले तरी चालते. पुन्हा एकदा बोला. त्या लग्नात महादेव कोण होते? आणि नवरदेवाच्या पुढे कोण नाचत होते? म्हणजे नवरदेवाच्या पुढे नाचणारे कोण? याने पार्टी बदलली लगेच, वराडी बोललो बरं. चला, अरे नवरदेवाच्या पुढे नाचणारे कोण आहेत? भूत आहेत म्हणा. भूत. बोला, भूत. तुमच्या गावात अशा नवरदेवाच्या पुढे नाचणाऱ्या भूतामुळे 12चे लग्न 3 वाजता लागले का? ही लईच हुशार आहे मला, नाही म्हणायला लागले ते. चला लक्ष द्या माय बाप, याही गोष्टीकडे लक्ष द्या बरं का. ऐकावं जाता जाता एक वाक्य बोलतो तुम्हाला. माझ्या रामचंद्र प्रभूचं लग्न ठरलेल्या मुहूर्तापेक्षा, ठरलेल्या प्रसंगापेक्षा फक्त 14 क्षण उशिरा लागलं होतं. त्याचा परिणाम माहिती आहे तुम्हाला? 14 क्षण उशिरा लग्न लागलं. त्याचा परिणाम प्रभूच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास. 14 वर्षाचा वनवास. आमच्या पोरांचे 2-2 तास उशिरा लग्न. वनवासच वनवास, सगळा वनवासच आहे गेले. चला, आणि ज्या दिवशी भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वादशीचा दिवस आहे. काल आपण बऱ्याच गावामध्ये महादेवाच्या लग्नाचा विधी समापन करताय. म्हणून चैत्र शुद्ध द्वादशी हा भगवान शंकराच्या विवाहाचा दिवस आहे. आणि या विवाहाच्या नंतर आजची ही जी त्रयोदशी आहे, आज
जैन धर्मातले फार मोठे साधू, त्यांचं नाव आहे भगवान वर्धमान महावीर. महावीर जयंतीचा सुद्धा आजचा हा प्रसंग आहे. मग महादेवाचं लग्न आहे, शिव महापुराण कथा आहे. तर मग आज आपण थोडीशी प्रार्थना सुद्धा भगवान विश्वनाथाकडे करूयात. जगद्गुरु तुकोबारा भगवान विश्वनाथाच्या चरणी समर्पित होत आहेत, समोर उभे राहत आहेत आणि भगवान शंकराचं वर्णन करत असताना काय म्हणतात अभंगाच्या, आपापसात ठरवून घेऊ आपण आता, म्हणजे असं होऊ नये. तुम्ही विश्वनाथ दीनरं कमी अनाथ. बघा जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या समोर उभे आणि समोर उभे असताना जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं खूप वर्णन करत आहेत. आणि पुन्हा एक गोष्ट सांगताय का, तुम्हाला जर कुणाकडून काही मिळवायचं असेल तर त्या माणसाचं तोंड भरून कौतुक केलं पाहिजे, त्या माणसाला तोंड भरून मान सन्मान दिला पाहिजे. म्हणाल कसं काय? समजा तुम्हाला एखाद्या कीर्तन करायची तारीख पाहिजे. समजा तुम्ही मला फोन केला, हॅलो प्रशांत महाराज बोलताय का? हो बोलतोय. मग म्हणलं पाहिजे, महाराज आमच्या गावकऱ्यांची खूप इच्छा आहे, तुमचे कीर्तन आम्ही ऐकतो, युट्यूबला ऐकतो, इकडे तिकडे ऐकतो, तुम्ही आमच्या गावात आलं पाहिजे. असं 2-4 वाक्य गोडीचे बोललो की आम्ही म्हणतो नाही हो, तारीख रिकामी आहे. नाही, अण्णा महाराजांनी सांगितलंय, ह्यांनी सांगितलंय, बोधले महाराजांचा आदेश आहे, तुम्ही तर जवळचे पाहुणे आहेत, आलोच पाहिजे, तुम्ही आल्याशिवाय आम्हाला सप्ताह झाल्यासारखा वाटत नाही. असे 10-5 वाक्य जर मान सन्मानाचे दिले तर दुसरं गाव कट सारणी राईट झालं की नाही? याच्या उलट तुम्ही जर समजा असं म्हणलं, हॅलो प्रशांत महाराज का? तिकडं बोंबलत फिरण्यापेक्षा ये की आमच्या गावाला, तुझ्या काय बापाचं बिघडल का? म्हणलं येईल का महाराज? येईल का? सांगा, येईल का? कळलं का? साधी कीर्तन करायची तारीख पाहिजे असेल तर त्या कीर्तनकाराला मान द्यावा लागतो, बरोबर आहे? हे गायक मंडळी सुद्धा काय उग येतोय, आणि त्या बी चैत्राच्या काळात. सध्या आमचा काळ म्हणजे फुल सीझनचा काळ आहे, बरोबर आहे का? फुल मान्य करायला त्याच्यात काय वाद नाही, जे आहे ते आहे. अशा काळामध्ये सुद्धा ही एवढी गायक मंडळी येत आहेत, वादक मंडळी येत आहेत. त्याचं कारण आहे गावकरी मंडळी त्यांना पुरेपूर मान देत आहेत. पुन्हा एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जर कोणाकडून काही चांगलं मिळवायचं असेल ना, थोडंसं त्यांचं वर्णन केलं पाहिजे. एखादा आमदार खासदाराकडनं जर तुम्हाला काही रस्ता पाणी काही पाहिजे असेल ना, म्हणलं पाहिजे तुमच्याशिवाय हे काम होतच नाही, तुम्ही आहेत म्हणून गावाची ओळख आहे, बरोबर आहे का? हे सगळं असे गोडीचे शब्द जर वापरले तर नक्कीच न होणारी कामं सुद्धा होतात. तुकोबाऱ्या देवाकडून प्राप्त करून घेत असताना तुकोबाऱ्या देवाला मोठेपणा देतात, आणि दिला पाहिजे. का देऊ नये मोठेपणा? मी तर असं म्हणणं आहे माझं, तुम्हाला जर काही मिळवायचं असेल ना, समोरच्याला मोठेपणा दिलाच पाहिजे. इंग्रजीत ते वाक्य, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. दुसऱ्याला सन्मान द्या, तुम्हाला सन्मान आपोआप मिळेल. दुसऱ्याला अपमान केला, तुमच्या जीवनामध्ये तो अपमान व्याजासकट परत आल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याला सन्मान दिला पाहिजे. काय बिघडतं अहो? तुम्हाला समोरच्याला जर तुम्ही आहो म्हणालात
तर तुम्हाला नक्कीच काहो म्हणणार आहे, आणि समोरच्याला तुम्ही जर आरे म्हणला तर त्याच्या बदल्यामध्ये तो नक्कीच तुम्हाला कार्य म्हणणार आहे. आरे म्हणून कार्य म्हणून घेण्यापेक्षा आहो म्हणा ना, आपोआप तुमच्या जीवनामध्ये काहो आल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याला सन्मान द्या. पुन्हा एक गोष्ट सांगतो, जेवढी जेवढी मोठी माणसं असतात ना, तेवढी मोठी माणसं दुसऱ्याला पुरेपूर सन्मान देतात आणि दिला पाहिजे. मी तर या मताचा आहे, पत्नीने पतीला सन्मान द्यावा, पतीने पत्नीला सुद्धा सन्मान दिला पाहिजे. मला इकडचं ठाऊक नाही, पण जालना जिल्ह्यामध्ये माझा काही काळ जातो. जालना जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला जालना जिल्ह्यातली पद्धत सांगतो, तिकडची माणसं आपल्या पत्नीला सुद्धा, आपण जर घरी गेलो ना ते म्हणते, महाराज चहा केला असता हो, पण आमची लक्ष्मी शेताकडे गेली म्हणतात, किंवा घरी नाही, किंवा माहेरला गेली. बायकोला काय म्हणतात? बोला काय म्हणतात? लक्ष्मी. जालना जिल्ह्यात लक्ष्मी म्हणतात. आपल्या सारणीत काय म्हणतात? तुम्ही काय संन्याशी आहेत का ब्रह्मचारी? सांगा ना, काय म्हणतात सांगा. सारणीत काय म्हणता बायकोला? हा, मालकीन का? बरं, आणखीन एकच शब्द. लई खमंग शब्द आहेत, मी आता जास्त सांगत नाही, बस एवढ्यावरच थांबतो. मी या मताचा आहे, आपण पत्नीला सुद्धा सन्मान दिला पाहिजे सन्मान. पत्नीला सन्मान देऊन म्हटलं पाहिजे कधीतरी, काय तुझ्या हातची भाजी, काय तुझ्या हातची खिचडी. तिने एका पातेल्यामध्ये 3 गावं केली तरी म्हणायचं तुझ्यासारखी खिचडी कोणाला जमत नाही. एका पातेल्यात 3 गाव माहिती आहे तुम्हाला? खाली काळेवाडी, मधात चिखली, वर तांदूळवाडी. 3 गावं जरी एका पातेल्यात केले तरी म्हणायचं तुझ्यासारखी खिचडी कोणाला जमत नाही. आणि असं जर बायकोला गोड बोललं तर ती तुमच्या डोक्याची खिचडी करत नाही. कळलं का? बायकोला सन्मान दिला पाहिजे, मुलाबाळांना सन्मान दिला पाहिजे. आणखी पुढे सांगतो, काहीतरी मिळवायचं ना आपल्याकडनं, लेकराकडनं अभ्यास घ्यायचा ना, लेकराला म्हणलं पाहिजे काय तुझ्यासारखं हुशार लेकरूच नाही. बरोबर, ह्या लेकरांना मी चांगलं म्हणलो ना, आता ते 11 वाजेपर्यंत उठत नाहीत, आणि ह्यांना हेड बारा म्हणलं ते गेले असते उठून. नाही गेले. जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हाला त्यांची स्तुती करावी लागेल. तुकोबाराने सूत्र चांगल्या पद्धतीने लक्षात घेतलं, आणि चांगल्या पद्धतीने सूत्र लक्षात घेतल्यानंतर भगवान शंकराला, महादेवाला म्हणा किंवा पांडुरंगाला काय म्हणायला लागले, तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वनाथ, विश्वाचे नाथ आहात, तुम्ही विश्वाचे स्वामी आहात, तुम्ही विश्वाचे मालक आहात. आता पुढे ऐका, दुसऱ्याला जर सन्मान द्यायचा आहे, दुसऱ्याला जर मोठेपणा द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण स्वतःला लहानपणा घेतला पाहिजे. आणखी पुढे सांगू, मोठेपणा प्रत्येकाला मिळावा वाटतो, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये लहानपणा घेत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये मोठेपणा कधीच येत नाही. गोष्ट लक्षात असू, लहानपणा घ्यायला शिकलं पाहिजे. मी तर असं म्हणेल, आमच्या साधू संतांनी तर लहानपणाची मागणी केली महाराज. लहानपणा मुंगे साखरेचा रवा. हत्ती झाल्यावर काय व्हावं लागते? आपल्या नेहमीचा अभंग पाठायचा. लहान कोणी व्हावं, आपल्या जीवनामध्ये नम्रता कोणी घ्यावी. जगद्गुरु तुकोबा यासारखे महात्मे स्वतःला काय म्हणतात? मी कोण आहे? तुम्ही विश्वनाथ आहात.
पण मी कोण आहे? दीन रंक मी अनाथ. दीन या शब्दाचा उच्चार करताना फार काळजीपूर्वक उच्चार केला पाहिजे बरं का. आपण कधी कधी अभंग गाताना दीन म्हणतो. दीन हा शब्द अशा पद्धतीने उच्चार करायचा नाही, तर दीन अशा पद्धतीने उच्चार करायचा बरं का. द ला जर पहिली वेलांटी दिली तर शब्द होतो दिन, आणि द ला दुसरी वेलांटी दिली तर शब्द होतो दीन. दोन्हीचे अर्थ वेगवेगळे. द ला पहिली वेलांटी दिन या शब्दाचा अर्थ झाला दिवस, बरोबर आहे. आणि द ला दुसरी वेलांटी दिली दीन या शब्दाचा अर्थ होतो गरीब. आम्ही कोण आहोत? गरीब आहोत. कोण म्हणतंय? तुकोबारायांसारखे महात्मे म्हणतात आम्ही गरीब आहोत म्हणतात. आता सांगू का, बऱ्याच वेळेला आमच्यासारखी कीर्तनकार तुकोबारायांच्या बाबतीत बोलताना असं म्हणतात की तुकाराम महाराज गरीब होते. जो कीर्तनकार तुकोबारायांना गरीब म्हणतो त्या कीर्तनकाराला तुकोबारायांचं ऐश्वर्य कळालंच नाही. आणखी पुढे बोलू का, आम्ही तुकोबारायाच्या अभंगावर कीर्तन करतोय तर मला 15 लाखाची गाडी बसायला, बरोबर आहे. तुकोबारायाच्या अभंगावर कीर्तन करतोय 50 लाखाचं घर आम्हाला राहायला आहे. तुकोबारायाच्या अभंगावर कीर्तन करतोय तर पोटापुरती 15-20 एकर जमीन आहे. खरं सांगू का, महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकाराच्या गाड्या, सगळ्या कीर्तनकाराचे बंगले आणि सगळ्या कीर्तनकाराच्या नावाचा सातबारा हा तुकोबारायांचा सातबारा आहे. सगळी श्रीमंती जर कोणाची असेल तर ते तुकोबारायांचे महाराज. तुकोबारा आहेत म्हणून आम्ही तुकोबारा नसते तर आम्हाला कोणी खाल्लं असतं महाराज, कोणी विचारलं असतं. म्हणून आम्ही कीर्तनाला अभंग निवडताना सुद्धा काय म्हणतो, आज सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणतात. केवढं ऐश्वर महाराज माझ्या तुकोबारायांचं. एवढं ऐश्वर्य तुकोबारायांचं असताना सुद्धा, एवढा मोठेपणा तुकोबारायांचा असताना सुद्धा ते तुकोबारा देवाच्या समोर काय म्हणतात? मी कोण आहे? दीन, गरीब आहे म्हणतात. रंक, सेवक आहे म्हणतात. आणि अनाथ, मला कोणीच नाही म्हणतात. खरं सांगतो, अनाथ कोणाला म्हणतात रे बाळा? अनाथ कोणाला म्हणतात? ज्याला बायको नाही त्याला, आई वडील नाही त्याला, बरोबर आहे. जुन्या काळात असं म्हणायचे, ज्याला आई वडील नाही त्याला पाणी पिणारे. थांबा जरा, माझ्याकडे लक्ष द्या, तर ठेवते बाटली, हा लक्ष द्या इकडं. अनाथ कोणाला म्हणावं? ज्याला आई नाही आणि ज्याला वडील नाही त्याला अनाथ म्हणावं, बरं का. थोडं लक्ष द्या बरं. बाळानं माझ्या समोर माझ्याकडे लक्ष द्या, चला लक्ष द्या. आई असली पाहिजे की नाही? आई असावी का नसावी? बोला रे बाळानं, मोठ्याने बोला. आई असावी का नसावी? आई आपली बघा किती काळजी घेते. शाळेत डब्बा करून देते, आंघोळ घालते, कपडे धुते, आल्याबरोबर जेवायला देते. कोण? आई. आता खरं सांगायचं, आईचं प्रेम जास्त असतंय का बायकोचं? मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. नक्की? लग्न होईपर्यंत सगळं असंच म्हणते, सगळे असंच म्हणते मला, लग्न होईपर्यंत आईचं प्रेम, आईचं प्रेम. नंतर एकदा का ती आली मग माईचं प्रेम कुठं जातं कोणाच ठाऊक. आणखी पुढे सांगतो तुम्हाला, ऐका. बायकोचं प्रेम आणि आईचं प्रेम, दोन्हीच्या प्रेमातला फरक सांगतो तुम्हाला. दोन्हीच्या प्रेमातला, आईचं प्रेम आणि बायकोचं प्रेम. एक जण म्हणला, महाराज माझी आई मला 6 महिन्यापासून बोलत नाही, आईपेक्षा माझ्यावर माझी बायको जास्त प्रेम करते. मी म्हणलं, प्रेम करत असेल रे बाबा, पण आईच्या प्रेमाची सर बायकोच्या प्रेमाला कधीच येत नाही. तुम्हाला कसं काय? फरक सांगतो तुम्हाला, फरक थोडं लक्ष द्या. लहानपणी जेव्हा लेकरू जन्माला येतं ना, त्यावेळेला त्या लेकराच्या डोक्याला इथं त्या टाळूवर असे केस नसतात, माहिती आहे तुम्हाला. आई काय करते, त्याच्यावर तेल टाकते, बोट फिरवते, हात फिरवते, बोट फिरवते, हात फिरवते. त्याला काय म्हणतात? टाळू माकणे किंवा टाळू भरणे म्हणतात. आता ऐका, आईने त्या डोक्यावर हात फिरवला, बोट फिरवलं, हात फिरवला, बोट फिरवलं, त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का तुम्हाला? त्या डोक्याला केस आले, बरोबर आहे, केस आले. आईने जेव्हा हात फिरवला तेव्हा डोक्याला केस आले. नंतर त्याच डोक्यावर आईच्या ऐवजी दुसऱ्याच कुणाचा तरी हात फिरतो. कोणाचा? बायकोचा, बरोबर आहे. आईने जेव्हा हात फिरवला तेव्हा डोक्याला केस आले आणि बायकोने जेव्हा हात फिरवला तेव्हा डोक्याचे केस. आणि माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर टोप्या काढून हात फिरून बघा, म्हणजे कळेल. ज्याला आई नाही, ज्याला वडीलही नाहीत, त्याला अनाथ म्हणावं. आणि अनाथ लेकराला जगणं एवढं सोपं नाही महाराज. आई वडील असणाऱ्याचं जगणं सध्याच्या काळामध्ये अवघड आहे, तर आई वडील नसणाऱ्यांचं जगणं काही एवढं सोपं आहे का? नोडत महाराज, माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो. माझी आता नेमकी बदली झाली 2 वर्षापूर्वी एका शाळेवर. बदली झाल्याच्या नंतर नवीन मुलं वगैरे काय ते माहीत नव्हतं. एक महिना 15 दिवस झाल्यानंतर एक मुलगी माझ्या शाळेत येत होती. 5वीची विद्यार्थिनी होती.
दररोज 9:30ला शाळा असायची. ते पहिल्या दिवशी 10:30ला आले, दुसऱ्या दिवशी 11:45ला, 11ला, 11:30च्या 11च्या ती शाळेतच यायची. मी म्हटलं तिला दररोज 1-2 दिवस रागवलं, रागवून सुद्धा ती 11च्या आत शाळेत येत नाही म्हटल्यानंतर 1-2 दिवस तिला छडी मारली. तरी ते ठरल्याप्रमाणे 11च्या काही आत येत नव्हते, बोलते काही नव्हते. 2-4 दिवस झाल्यानंतर लक्षात आलं की ज्या अर्थी हिला शिक्षा करून सुद्धा हे वेळेवर येत नाही, त्या अर्थी नक्की दुसरी काहीतरी समस्या असावी. थोडंसं जवळ घेतलं तिला आणि व्यवस्थित विचारलं, बाळा तुला मी मारून पाहिलं, रागवून पाहिलं, प्रेमाने सांगून पाहिलं, दररोज तू 11च्या नंतर शाळेत येते, नेमकं कारण काय? त्यावेळेला त्या लेकराने सांगितलं, महाराज सर म्हणली आई आणि वडील दोघांचाही मृत्यू अपघातात झालाय. 2 लहान भाऊ आहेत. दोन्ही लेकराचा स्वयंपाक करते, माझ्या दोन्ही भावंडाला खाऊ घालते आणि मग रेल्वेला पाणी पाऊच विकते आणि पाणी पाऊच विकून रेल्वे गेल्याच्या नंतर मी शाळेला येते. 5वीची मुलगी आहे. कळलं का? ज्यांचे मायबाप गेले ना त्यांना कळतं महाराज या जगामध्ये जगणं किती अवघड आहे. सुदैव आहे तुमचं माझं की तुमच्या माझ्या जीवनामध्ये माईसारखा खंबीर आधार आहे, बापासारखा खंबीर आधार आहे. पण दुर्दैव आहे सध्याच्या काळामध्ये लोकांना मायबापाचा आधार किंवा मायबापाचं महत्व कळत नाही. ज्याला जीव लावणारा बापही नाही आणि जीव लावणारी मायही नाही, ज्याला कोणीच नाही त्याला लोक अनाथ म्हणतात. तुकोबाराय नम्रता घेताना म्हणतात, देवा मला कोणी नाही, मी कोण आहे? अनाथ आहे. तुम्ही कोण आहात? विश्वनाथ आहात. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, मी साधा माणूस आहे. मला काय करा? फार नाही हो, फार नाही, उग थोडीशी कृपा करा. अभंगाची कृपा करा सुंदर बोलतात, थोडं लक्ष द्या. काय म्हणले तुकोबाराय? पहिल्या चरणात खूप मोठेपणा दिला. कुणाला दिला? देवाला मोठेपणा दिला. आता देव खुश झाले, प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर आता भगवान परमात्मा तुकोबारायला म्हणले, नेमकं तुम्हाला पाहिजे काय सांगा?
तुकोबारा बोलता बोलता काय म्हणाले माहिती का, जास्त नाही म्हणले, उगत थोडी कृपा करा म्हणले. कृपा कराल ते थोडी थोडी कृपा करा. आणखी पुढचं एक वाक्य सांगू का, माणसाने भरपूर दिलेलं पुरत नाही आणि देवाने थोडंसं दिलं तरी सरत नाही. कळलं का? माणसाचं काय घेऊन बसता, महाभारताचं चिंतन आपल्याला सर्वांना माहिती आहे. एका बाजूला धर्मसत्ता होती, एका बाजूला अधर्माची सत्ता होती. एका बाजूला कौरव होते, एका बाजूला पांडव होते. दोन्ही सैन्याचं युद्ध चालू होतं कुरुक्षेत्रावरती. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजय आणि हे सगळं युद्धाचा प्रसंग सांगावा. एका बाजूला धर्म आहे, एका बाजूला अधर्म आहे. त्याच्या अगोदर दुर्योधनही देवाकडे गेला होता आणि पांडवांच्या बाजूने देवाकडे मागणी करण्यात आली होती. दुर्योधनाने सांगितलं, देवा आम्हाला तुझी गरज नाही, तुझं सगळं सैन्य दे. पांडवाने मात्र म्हणले, आम्हाला सैन्य नको आहे, आम्हाला फक्त तू पाहिजे. पुन्हा देवाने आट टाकली, मी येईन पण हातात शस्त्र धरणार नाही, काही कुठे काय टेप टीप मोजून द्यायला येणार नाही, काही करणार नाही. पांडवाने सांगितलं, काही नको देवा, अरे माणसाच्या मदतीची आम्हाला अपेक्षा नाही, आम्हाला तुझ्या मदतीची अपेक्षा आहे. पांडवांना माहित होतं, ज्या बाजूला देव आहे त्या बाजूचा विजय निश्चित आहे. यत्र योगेश्वर कृष्ण तर पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या बाजूला देव आहे त्या बाजूला विजय निश्चित आहे. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, माणसाची साथ असू द्या अगर नसू द्या, परमेश्वराची साथ ज्याच्या जीवनामध्ये असते ना, ती माणसं कधीच पराजित होत नाहीत म्हणजे नाहीत. विठ्ठला म्हणून तुकोबारा म्हणतात, देवा आम्हाला फार नको, फार नको, उग थोडी कृपा करा म्हणले. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. आता अनेक शब्दाचा अर्थ शोधता शोधता मला बराडी या शब्दाचा अर्थ शोधायला जवळपास 1 वर्ष लागला. बराडी बराडी म्हणजे काय बघा, बरेच आम्हाला ज्या शब्दाचा अर्थ कळत नाही ना, ते कीर्तनकार असं शब्द सोडतात आणि पुढे निघून जातात. बरोबर आहे, आमची खोड असते. एखादी ओवी येत नसेल, असो भरपूर चिंतन नाही म्हणायचं, पुढे जायचं, समजायचं याला पुढे येत नाही. बघा, एका एका शब्दातला अर्थ मी तुम्हाला सांगेल. बराडी म्हणजे काय, बराडी या शब्दाचा अर्थ मी शोधण्याकरता मराठी शब्दकोश पाहिला. बराडी या शब्दाचा अर्थ शोधता 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 मला बराडी या शब्दाचा अर्थ असा सापडला, बराडी म्हणजे सनकाडी. सनकाडी. आता सनकाडी या शब्दाचा अर्थ करता करता मला त्याचाही काय मेळ बसना. सनकाडी, सन हा मराठी शब्द नाहीये, सन हा इंग्रजी शब्द आहे. सन म्हणजे सूर्य, सूर्याची काडी, असं त्याचा काय अर्थ जुळेना. मग बराडी या शब्दाचा अर्थ शोधता शोधता मी सनकाडीपर्यंत आलो. आता मला सनकाडी या शब्दाचाही बोध होईना, म्हणून मी सनकाडी या शब्दाची उत्पत्ती पाहिली किंवा तिचा पूर्व इतिहास पाहिला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, सनकाडी हा जो शब्द आहे तो सनकाडी हा शब्द अपभ्रंशित शब्द आहे, म्हणजे बदल झालेला शब्द आहे. मग सनकाडी या शब्दाचा मूळ शब्द काय आहे, तर सनकाडी या शब्दाचा मूळ शब्द आहे सरणकाडी. सनकाडी माहिती आहे का तुम्हाला? सनकाडी, सनकाडी माहिती आहे का? जुन्या माणसाला कळेल, माझ्या वयाच्या लोकांना कळेल की, माझ्या नाही कळलं जुन्या माणसाला कळेल. सनकाडी कशी असते बाबा? सनकाडी माहिती आहे तुम्हाला? जुन्या काळामध्ये आंबाडा असायचा, माहिती आहे आंबाडा? बरोबर आहे, आंबाडीचं पीक असायचं. ते आंबाडीचं पीक कुठल्या तरी नदीला ओढ्याला भिजू घालायचं. भिजू घाल्यानंतर त्याचा वरचा ताग काढून घ्यायचा आणि ताग काढल्यानंतर ती पांढऱ्या रंगाची जी काडी शिल्लक राहते तिला काय म्हणतात? सनकाडी. बरं, तिला सनकाडी का म्हणावं? तिला सनकाडी का म्हणावं? ती सनकाडी नाही, ती आहे सरणकाडी. नाही कळलं? ती काडी कुठल्या कामावर उपयोगाला येते? नाही कळलं का तुम्हाला? सरणावर फुकायला कामाला येणारी काडी म्हणजे तिचं नाव आहे सरणकाडी. बरोबर का? सरणकाडी. मग सरणकाडी म्हणता म्हणता सरणकाडी 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 सणकाडी 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 सणकाडी. बघा, असे काही काही शब्द तयार झाले. आम्ही जेव्हा भागवताची कथा सांगत असतो ना, भागवताची कथा ऐकत असताना आम्ही गुरुजींना प्रश्न विचारलो, गुरुजी भगवान कृष्ण कन्हैयाने मथुरेवरती काही दिवस कारभार केला. ज्यावेळेला कंसाचा वध झाला, कंस मृत्यू पावला आणि कंसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर कंसाच्या ज्या 2 पत्नी होत्या, एक आहे अस्ती आणि दुसरी आहे प्राप्ती. या अस्ती आणि प्राप्तीच्या वैधव्य जीवनाचा दुःख त्यांच्या बापाला म्हणजे जरासंधाला सहन झालं नाही. आपल्या 2 कन्येच्या पतीला म्हणजे जावयाला मारणारा कृष्ण हा आपला दुश्मन या भावनेने जरासंधाने 17 वेळेला मथुरेवरती स्वारी केली. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याने असा विचार केला, आपल्यामुळे जर मथुरेच्या लोकांना त्रास होत असेल तर आपणच हे गाव सोडलेलं बरं. आणखी पुढचं एक वाक्य बोलू का?
कृष्णासारख्या माणसाला सुद्धा, कृष्णासारख्या मोठ्या व्यक्तीला सुद्धा लोकांनी गाव सोडायला भाग पाडलं, तर तुमचं काय घेऊन बसताय? एवढ्या मोठ्या माणसाला सुद्धा गाव सोडावं लागलं महाराज. हे जुन्या काळापासून ते आजपर्यंत चालत आलेली परंपरा आहे. कृष्ण परमात्म्याने मथुरा सोडली आणि दारुकाच्या मदतीने समुद्राच्या काठावरती सोन्याची नगरी बसवली. सोन्याची नगरी समुद्राच्या काठावरती सोन्याची नगरी बसवली. सगळे महाल सोन्याचे, दरवाजे सगळे काचाच्या. देव आहे तिथं ऐश्वर्याला श्रीमंतीला काय किंमत आहे. आणि हे जे मथुरेतले गोपाळातले हे सगळे जे गोपाळ होते ना महाराज, वृंदावनातले मथुरेतले सगळे गोपाळ भगवंताने उचलले आणि त्या सर्वांना नेऊन त्या सोन्याच्या नगरीमध्ये उभं केलं किंवा उतरवलं. त्या नगरीमध्ये उतरवल्याच्या नंतर ते जे द्वार, ते सगळे गोपाळ होते. त्या गोपाळांना त्या भिंती दरवाजे काही सापडच नाही गेले. कसं होते महाराज, आपण खेड्यातली माणसं होतो. खेड्यातली माणसं जेव्हा शहरात जातात, शहरामध्ये गेल्यात ना, त्या शहरातल्या घरात गेलं की माझी तर लय परेशानी होते बुवा. काही काही लोक म्हणतात महाराज ते बाथरूममध्ये जाऊन पाय धुवा. मी पाय धुवायला ते नळ चालू केला की खालच्या ऐवजी ते वरचं शावर चालू होते. बऱ्याचदा मी भिजलो. हे माझंच नाही, तुमचं बी होतंय. उगं माझं ऐकायला तुम्हाला बरं वाटायला. आपले खेड्यातले माणसं, पोत्यावर बसणारे आपण माणसं, शहरातले माणसं गेले की आपण ते गोंधळून जातो. मला तर खेड्यात शहरात गेल्यावर जरा जास्तच अवघडलं सगळं होतं. त्या सोफा सेटवर बसलं की ते माणूस ईदभर टिपकतोयच म्हणायचं. हे गोपाळ आपले खेड्यात राहणारे त्या सोन्याच्या नगरीत गेले, त्यांना ते दरवाजाच सापडलं. प्रत्येकाने देवाकडे विचारावं, देवाला म्हणावं, देवा या घरात जायचंय, ए घर का द्वार कहाँ है? लक्ष देऊ नये का, द्वार कहाँ है? ए घर का द्वार कहाँ है? द्वार कहाँ है? द्वार कहाँ? 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 द्वारका 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 द्वारका. कळलं का? प्रत्येक जण द्वार कहाँ, द्वार कहाँ, द्वार कहाँ, द्वारका द्वारका असं करता 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 त्या नगराचं नाव काय पडलं? द्वारका. आणि मग त्या द्वारकेचा राजा भगवान परमात्मा झाले. गड्यानं राजा केरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. काही काही शब्द असे शोधावे लागतात तेव्हा सापडतंय. तुकोबारा या अभंगाच्या दुसऱ्या चरणातनं स्वतःला बराडी म्हणतात. बराडी केवढी मोठी नम्रता आहे. पाया पडिलो बराडी. आता बराडी या शब्दाचा अर्थ कळाला ना तुम्हाला. बराडी म्हणजे काय? सनकाडी. आता सनकाडीचा उपयोग काय? सनकाडीचा उपयोग दात घासण्यासाठी, खाण्यासाठी नाही. सन काढण्याचा उपयोग, सनकाडीचा उपयोग फक्त कशासाठी? हा, मनानं जाळण्यासाठी, पेटवण्यासाठी. कुणाला? कुणाला? आपल्याच माणसाला. आणखी पुढे बोलू का, आपलीच माणसं आपल्यालाच पेटवायला टपलेली असतात, बाकीचे आमची येत नसतात. या जगाचं दुर्दैव असं आहे, आमचीच माणसं आम्हाला पेटवायला टपलेली आहे. सनकाडी याचा अर्थ असा आहे, तिला कशाचीच किंमत नाही, एकदम मूल्यहीन असणारी अवस्था म्हणजे सनकाडी आहे. तुकोबारा स्वतःला एवढी नम्रता घेत आहेत. पाया पडिलो बराडी म्हणतात. माझी किंमत सनकाडी सारख्या. पुन्हा एक गोष्ट सांगतो, तुकोबारायांसारखा महात्मा, त्या तुकोबारायांचं मोठेपण सांगू का? तुकोबारायांचं मोठेपण मी वर्णन करेल यात नवलाची गोष्ट नाही, तुम्ही वर्णन कराल यात नवलाची गोष्ट नाही. ज्या तुकोबाराने गावात राहू नये म्हणून आयुष्यभर प्रयत्न ज्या माणसाने केले, त्या रामेश्वर शास्त्रीने तुकोबाराचं वर्णन केलं. काय म्हणले? म्हणे रामेश्वर भट्टगिरिजा, तुका विष्णू नाही तुझा. देवामध्ये आणि विष्णू परमात्म्यामध्ये आणि तुकोबारामध्ये फरकच नाही. हे कुणी वर्णन करावं? रामेश्वर शास्त्रीने. त्या काळातल्या रामेश्वर शास्त्रीने, सध्याच्या काळातल्या शास्त्रीने नाही. सध्या कुणी कुणाला शास्त्री म्हणतो तो भाग वेगळा. त्या काळामध्ये ज्याने एका शास्त्राचा तरी 6 शास्त्रापैकी एका शास्त्राचा जरी परिपूर्ण अभ्यास केला तो शास्त्री आहे. आणि नुसते शास्त्री नव्हते तर रामेश्वर शास्त्री ब्राह्मण होते. आणि ब्राह्मणाचं एक वैशिष्ट्य सांगतो, शक्यतो ब्राह्मणाचे माणसं दुसऱ्या जातीतल्या माणसाला कधीच चांगलं म्हणत. कुणी ब्राह्मण असेल तर राग येईल, आला तर हरकत नाही, जे हे ते सांगतो. शक्यतो ब्राह्मणाची माणसं दुसऱ्याच्या जातीतल्या माणसाला चांगलं म्हणत नाहीत. आणि ते जर ज्याला चांगलं म्हणत असतील तर नक्की ते 24 कॅरेट सोडे. तुकोबारायांसारख्या महात्म्याचं वर्णन रामेश्वर शास्त्रीने करावं. आणि मग रामेश्वर शास्त्रीने लिहावं, तुकेता तुळनेसी ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. हे वर्णन ज्या व्यक्तीने करावं त्या रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांचा मोठेपण गायला. ते तुकोबारा म्हणतात, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ.
एवढा मोठा अधिकार तुकोबारायांचा आणि एवढा मोठा अधिकार असणाऱ्या तुकोबाराने स्वतःला काय म्हणावं? पाया पडिलो बराडी कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. आम्ही तुकोबाराने विचारलं, का हो तुकोबाराय तुम्ही एवढी नम्रता का घेताय? तुकोबाराने सांगितलं, नम्रता घेतल्याशिवाय अनंताला कोणता येत नाही. बरोबर आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, नम्रतेशिवाय भगवान परमात्म्याकडनं काही प्राप्त करून घेता येत नाही. आणि मग तुकोबारा असं करता 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 म्हणले, उग थोडी कृपा करा म्हणले. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. आणि थोडी कृपा करता करता उग थोडं दिल्यावर तुमचं काय जाणार आहे? काय कमी आहे तुमच्याकडे? मी तव अल्पची संतोषी. काय उणे व तुमच्याकडे? मी सांगू का, आपल्याकडे देवाच्या ऐश्वर्याच्या देवाच्या ताकदीचा नादच करायचा नाही. देवाची ताकद सांगू का तुम्हाला? शक्तीचा तर विचार करायला गेलं तर कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम शक्ती आहे. ऐश्वर्याचा विचार करायला गेलं तर षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. यशापासून ते अगदी कीर्तीपर्यंत सगळेच्या सगळे गुण जगाच्या मालकापडेकडे. काय नाही हो देवाकडे, काय नाही. आणि एवढ्या मोठ्या देवाच्या पसाऱ्यात उग थोडंसं जर आम्हाला दिलं तर काय बिघडलं? आणखी पुढे सांगू का? आता तुम्ही एवढी माणसं आहेत, आता सारणीची माणसं सुद्धा मोठी मोठी माणसं आहेत महाराज, आहे की नाही? सगळे श्रीमंत माणसं आहेत, मोठ्या मोठ्या मनाची माणसं आहेत. आणि एवढ्या लोकांना मी जर म्हणलं उग 10-10 लाख रुपये मला द्या म्हणल्यावर काय फरक पडेल का तुम्हाला? देचाल का नाही? तुम्ही देचाल का नाही? हो सुद्धा म्हणिनात महाराज ही माणसं, हे नाही. तुम्हाला असं वाटायला हे खरंच मागतं का काय? ऐका, जसं मोठ्या माणसाने थोडंसं दिलं तर काही फरक पडत नाही, तसं जगद्गुरु तुकोबारा देवाला बोलायला, देवा केवढं मोठं ऐश्वर्य महाराज, केवढं मोठं ऐश्वर्य जगाचं, आणि या जगाच्या मालकाचं एवढं मोठं ऐश्वर्य असताना तुम्ही जर थोडंसं दिलं तर तुम्हाला काय फरक पडणार आहे? काय उणे तुम्हापासी मी तव अल्पची संतोषी. थोडंसं दिलं तरी आम्ही खुश होणारी माणसं, बरं का? आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, आपली जी माणसं असतात ना, देवाला मानणारी माणसं, ही माणसं फार मोठं होण्याची अपेक्षा नसते आमची. आमच्या अपेक्षाच काय असते महाराज? आहे त्यामध्ये समाधानी राहणारी आम्ही माणसं. बघा तुम्ही, कामापेक्षा जास्त स्वार्थ साधणारी माणसं एक दिवस मातीला जातात, पण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने जगणारी माणसं शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी जगतात. संप्रदायाने काय शिकवलं महाराज आम्हाला? आहे ना, कष्ट करा, भरपूर कष्ट करा, पण कष्ट करून सुद्धा शेती नाही पिकली ना, आत्महत्या करायची नाही. ठेविली अनंते. कळलं का? मुलांनी भरपूर इकडे लक्ष द्या, भरपूर अभ्यास करायचा ना. अभ्यास किती वेळ अभ्यास करायचा दररोज? फक्त 5 मिनिट. 2 तास करायचा का? बरं चला, 2 तास अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा. बोर्डाचे पेपर चांगल्या पद्धतीने लिहा, भरपूर लिहा, चांगला पेपर लिहा, चांगला अभ्यास करा. पण एवढं करूनही तुम्हाला अपेक्षित मार्क जर नाही पडले तर लगेच दोरी घ्या झाडाला लटका. असं करायचं का?
नाही. काय करायचं? प्रयत्न करणं आमच्या हातात आहे. आणि प्रयत्न करून जरी नाही आम्हाला मिळालं तर आहे त्या परिस्थितीमध्ये स्थिर राहा. तुम्ही निराश होऊ नका. ही अल्पसंतुष्टपणाची भावना आम्ही स्वीकारलेली आहे. तुकोबाराय म्हणले आम्हाला जास्त काही नको. तुझं ऐश्वर्य तुझं तुलाच राहू दे म्हणले. तुझी श्रीमंती तुझं तुलाच राहू दे. आम्हाला जास्त काही नको. आमची काय अपेक्षा आहे? जसं एखाद्या लेकराला एखादं खेळणं द्यावं त्या पद्धतीने आम्हाला छोटंसं भातुकलं जरी दिलं तरी आम्ही त्यामध्ये आनंदी आहोत. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कामाने देवा तो कामाने देवा कामाने देवा आणि तू कामाने देवा आ
काय एवढे तुम्हा पासे मी तव अल्पचे संतोषी. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडे पाया पडेलो. बराडे शेवटच्या चरणात 2 मिनिट बोलून आपल्याला थांबायचं आहे. शेवटच्या चरणात तुकोबार असं लिहितात, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. भातुके माहिती आहे तुम्हाला? भातुके. आता भातुके या शब्दाचा अर्थ काय? भातुके या शब्दाचा अर्थ पुढे चालून भातुकलं आपल्याला कळेल बघा. भातुकलं म्हणजे काय? भातापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करतात आणि त्या भातापासून तयार केलेल्या वस्तू लेकराला खेळायला देतात. मग त्या भाताचाच एक पुतळा करायचा तो नवरदेव, त्या भाताचा पुतळा करायचा ते नवरी, भाताचाच पुतळा करायचा ते करवले. असं करता 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 ते भातुकल्याच्या उगीच्या खेळामध्ये तो राजा असतो, ती राणी असते. ते गाणं आठवलं का तुम्हाला? हां, कोणतं गाणं आहे ते? हां आठवलं. हे लवकर आठवतं आपल्याला. भातुकलीच्या, बस मी एवढंच म्हणतो, पुढे म्हणत नाही. चला, भातुके या शब्दाचा अर्थ आहे भातुकलं या शब्दाचा अर्थ आहे उग खेळणं. लेकराला नादाला लावण्याकरता किंवा त्याला समजण्याकरता तात्पुरती दिलेली खोटी खोटी वस्तू. तुकोबारा म्हणतात जसं लेकराला समजावतात ना, तसं थोडीशी जरी कृपा आमच्या जीवनात केली तरी आमच्या जीवनाचं सोनं होईल. जास्त कृपा नका म्हणले करू, उग थोडीशी कृपा करा. आणखी पुढे सांगतो, देवाने थोडीशी कृपा केली होती, नुसतं थोडीशी. एकच प्रसंग सांगतो, थांबतो. रामचंद्र प्रभू 14 वर्षाच्या वनवासाला निघाले आणि 14 वर्षाच्या वनवासाला जात असताना गंगेच्या ऐल तीरावरून पहिलं तीरावरती जाण्याकरता वाटेमध्ये गंगेचं पात्र ओलांडायचंय. काय करावं असा प्रश्न प्रभूला पडला आणि त्याच वेळेला प्रभूजी त्या नावेच्या जवळ गेले. पण नावेच्या जवळ गेल्यानंतर तिथे नावाडी मात्र उपस्थित नव्हता. रामचंद्र प्रभू त्या नावाड्याकडे गेले आणि त्या नावाड्याकडे जाऊन म्हणायला लागले, हे नावाडी बुवा, अरे आम्हाला तिकडच्या बाजूला नेऊन पोचवा. त्या नावाड्याने सांगितलं, त्या केवटाने सांगितलं, प्रभू आम्ही फुकट काहीच करत नाही बरं. आम्हाला काहीतरी दिल्याशिवाय आम्ही धन्यवादी माणसं आहे. आम्ही सगळ्याच गोष्टी फुकट केल्यावर लेकरा बाळाला काय खाऊ घालायचं? उगं सारणी आपलं गाव आहे म्हणून सगळ्या टाळकऱ्याने फुकट आल्यावर लेकराला काय खाऊ घालायचं आहे की रे? आपली माणसं आहेत म्हणून सगळंच फुकट. धंदेवाल्या माणसांनी टेम्पो किंवा आपली जीप असेल आणि पॅसेंजरचा धंदा असेल, मग सगळीच माणसं फुकट नेल्यावर डिझेल कुठून टाकायचं? आम्ही धंदेवाली माणसं आहे. तू असेल म्हणले, देव काहीतरी दिल्याशिवाय आम्ही तुला तिकडे नेऊन पोहोचवणार नाही. काय पाहिजे तुला? त्या केवटाने सांगितलं, काय नाही, उगं साधी अपेक्षा आहे माझी. कोणती? मला तुझे पाय धुवायचे आहेत, बस. साधी अपेक्षा व्यक्त केली, फार मोठी सुद्धा नाही. जगाच्या मालकाने केवटाला पाय धुवायला संधी दिली. काय ताकद असेल मायबाप, थोडं लक्ष द्या. केवटजी प्रभूचे पाय धुत होते. त्याच गंगेच्या पात्रातलं थंड पाणी प्रभूच्या पायावर पडत होतं. त्याच गंगेच्या पात्रातलं कमलपुष्प प्रभूच्या पायावर पडत होतं. आता देवाच्या पायावर थंड पाणी पडता पडता देवाच्या पायावर आता पाय धुता धुता गरम पाण्याचे थेंब पडायला लागले. प्रभूला आश्चर्य वाटलं, एवढ्या गंगेच्या पात्रामध्ये गरम पाणी कुठून येत असेल? प्रभूने वाकून पाहिलं तेव्हा लक्षात आलं, पायावर पडणारं थंड पाणी हे गंगेच्या पात्रातलं होतं आणि पायावर पडणारं गरम पाणी हे केवटाच्या नेत्रातलं होतं. पात्रातलं थंड पाणी आणि नेत्रातलं गरम पाणी प्रभूच्या पायावर पडत असताना जगाच्या मालकाने केवटाला कडकडून मिठी मारली. विचारले, ए केवटा, का रडतोयस रे बाबा, सांग. केवटाने सांगितलं, प्रभू नाना साधनाच्या केल्या खटपटा, परे त्यान पवते त्याच्या दारवंटाओ. यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार समाधी यासारख्या अष्टांग योग मार्गाने जाणाऱ्यांच्या स्वप्नामध्ये जो भगवान यायला तयार नाही, उलट अहंकार आल्याशिवाय राहत नाही. जे योगाच्या वाटा निघाले का सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागालिया. योगाधिक साधना करणाऱ्या लोकांना एकदा दुःख वाट्याला येतं, नाहीतर अहंकार वाट्याला येतो. योग याग विधी येणे नोय सिद्धी आणि वायाची उपाधी दंभ धर्म. अनेक साधना करणाऱ्यांना सुद्धा स्वप्नात जो भगवान यायला तयार नाही, तो भगवान जर माझ्या पुढे उभा असेल आणि त्या देवाचे पाय जर मला धुवायला मिळत असतील तर माझ्यासारखा नशिबवान जगात दुसरा कोणता नाही म्हणायला लागला. आणि तो केवळ जगाच्या मालकाच्या गळ्याला पडून हाय मोकून रडायला लागला.
रामचंद्र प्रभूंनी केवटाचे डोळे पुसले, त्यांना सांगितले, केवटा अरे हा माझा पडता काळ आहे, हा माझा वनवासाचा काळ आहे, हा माझा दुःखाचा काळ आहे. केवटा सांगू का, अरे चांगल्या काळामध्ये मान देणारी माणसं भरपूर असतात, चांगल्या काळामध्ये मागे येणारी माणसं भरपूर असतात, पण पडत्या काळामध्ये सुद्धा जी माणसं आपल्या जवळ येतात ना, ती माणसं खऱ्या अर्थानं आपल्या जीवाभावाची असतात. केवटा अरे आज मी राजपुत्र नाही, माझ्यासोबत राजवैभवाचा लवाजमा नाही, सैन्य नाही, कोणतीही शक्ती माझ्यासोबत नाही, मी वनवासाचा काळ घालवत असताना तुम्हाला एवढा का चांगला सन्मान दिला. केवटा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला विसरणार नाही. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो मायबाप, अरे निवडून आल्यानंतर मिरवणुकीमध्ये सहभागी होणारे माणसं भरपूर असतील, पण पडल्यानंतर सुद्धा घाबरू नका. पडलो म्हणजे काय होते, पुन्हा जनतेची सेवा करून पुन्हा मैदानात येऊ, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणणारी माणसं आपल्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये कायमस्वरूपी राहतात. चांगल्या काळात कुणी येईल, पण वाईट काळामध्ये जी माणसं आपल्या सोबत असतात ते माणसं खऱ्या अर्थाने आपले असतात. केवटाच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि केवटाला प्रभूने शब्द दिला, एक केवटा आज तू माझे पाय धुतलेस ना, तू माझे पाय धुतलेस, या रामाचा शब्द आहे तुला, एक दिवस मी तुझे पाय धुतल्याशिवाय राहणार नाही. या रामाने त्या केवटाला शब्द दिला आणि तोच केवट कृष्ण जन्मामध्ये, कृष्णाच्या अवतारामध्ये सुदामा नावाचा ब्राह्मण म्हणून जन्माला आला. आणि तोच सुदामा एवढा गरीब होता, त्या सुदाम्याची गरिबी सांगायला मला आता वेळ नाही, वेळ संपली माझी. एवढा गरीब होता सुदामा. तो सुदामा भगवान कृष्ण परमात्म्याला भेटायला येतोय, द्वारपाळांचा धावा करतोय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, ए गरीब सुदामा करीब आ गया है, क्या मैं बताऊं क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं, क्या तुम परीक्षा लेते मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिकारी. सुदाम्याचं नाव ऐकल्याबरोबर सुनते हे दौडे, चले आये मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. जगाच्या मालकाने धावत धावत येऊन सुदाम्याला उचललं, स्वतःच्या खांद्यावर बसवलं आणि जगाच्या मालकाने स्वतःच्या सोन्याच्या सिंहासनावर सुदाम्याला बसवलं. आणि सुदाम्याला पाय धुण्याकरता रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी माझ्या सुदाम्याचे पाय धुवायचे, पाणी आण. रुक्मिणीने विचार केला, ज्या पाहुण्याला खांद्यावर उचलून आणलंय त्या पाहुण्याला थंड पाणी कसं द्यावं, म्हणून ते पाणी गरम करायला लागले. 2 मिनिटाचा उशीर झाला, तेवढ्या वेळ सुद्धा जगाच्या मालकाला थांबवलं नाही. रुक्मिणीचं गरम पाणी येण्याच्या अगोदर जगाच्या मालकाने सुदाम्याचे पाय धुतले. कसे धुतले का, देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हात छुयो नहीं, नैनन की जल से पग धोए. डोळ्याच्या अश्रूच्या पाण्याने सुदाम्याचे पाय धुतले. आणि सुदाम्याचे पाय धुता धुता जगाच्या मालकाच्या लक्षात आलं, सुदामा अरे पायात काटे आहेत तुझ्या. सुदामा खोटं बोलला, देवा येताना चप्पल तुटली रे. आयुष्यात सुदामाला कधी चप्पलच मिळाली नाही आणि तो सुदामा देवाच्या समोर आपली गरिबी सांगत नाही. देवा येता येता चप्पल तुटली रे. जगाच्या मालकाने रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी माझ्या सुदाम्याच्या पायातले काटे काढायचे, सुई लाचकन टाचणी काहीतरी आण. रुक्मिणीला यायला 2 मिनिटाचा उशीर झाला. तेवढा वेळ सुद्धा जगाच्या मालकाला थांबवलं नाही. माझ्या जगाच्या मालकाने कृष्ण कन्हैयाने सुदाम्याचा पाय उचलला आणि स्वतःच्या दाताने सुदाम्याच्या पायातले काटे काढले. दृष्टांत संपला. मी कशासाठी सांगतोय, उग थोडी कृपा केली होती देवाने, थोडीच केवटावर. कोणती, उगा एक 10-5 मिनिट पाय धुवायला दिले, एवढी कृपा केली तर सुदाम्याच्या जीवनामध्ये एवढा मोठेपणा मिळाला. तुमच्या माझ्या जीवनामध्ये केवटा एवढी जरी कृपा केली तर नक्कीच आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाकडे जास्त मागायचं नाही, फार मागायचंच नाही देवाकडे. फार मागून मागून देवाला आपला कंटाळा आला पाहिजे एवढं तर कधीच मागायचं नाही. देवाला फक्त एकच म्हणायचं, बस तुझ्या जीवनामध्ये तुला वाटेल तेवढी उगत थोडीशी कृपा कर. कृपा करायला ते थोडी पाया पडेलो बराडे. कुणी मागायचं, आज मी कीर्तनाची सेवा केली, मला मागण्याचा अधिकार आहे. मी म्हणणार देवाला, देवा उगत थोडी कृपा करा. खरं सांगू का मायबाप, ह्या देवाची कृपा आमच्यावर असते म्हणून तर आमचे हे प्रवास होतात. माहिती आहे तुम्हाला, केवढं मोठं जीवन. आता 10:30 वाजत आले, आम्हाला निघायला करायला 11 वाजतात. 3 तासाचा प्रवास करायला दररोज आम्हाला घरी जायला 2, 2:30, 3 वाजतात, बरोबर. आणि एवढ्या रात्रीच्या भयान प्रवासामध्ये आम्हाला सांभाळून नेणारा कोण असतो मायबाप, देवाशिवाय कोण आहे सांभाळणारा, बरोबर आहे. आणि ही कृपा थोडी कमी पडली आज आमच्या एका बांधवाला. माहिती आहे तुम्हाला, एक दुःखद घटना घडली आहे. आमच्या संप्रदायाचं एक फार मोठं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण मधुकर महाराज बारुळकर, नाव ऐकलं असेल, एक चांगले व्यक्तिमत्व आज आमच्यातून निघून गेलंय, बरोबर आहे का. काय हो, काय केवढं मोठं जीवन आहे.
गुरुवर्य परमपूज्य आमचे संदीपान महाराज हसेगावकर म्हणतात, महाराष्ट्रातला प्रत्येक कीर्तनकार आपला 5 फुटावर मृत्यू ठेवून चालतोय. किती वेळ लागतो धडकायला आणि पलटायला? बरं, आपण शुद्धीवर आहोत मान्य, पण समोरचा माणूस कसा येईल हे काय कोणाला माहिती आहे का? कधी कधी आपलीच चूक असते असं नाही, कधी कोणाची चूक होते आणि त्या भगवंताची कृपा कमी झाली की समजायचं की आम्हाला जगण्याचे मूलमंत्र थांबतात, जगण्याचा प्रवास थांबतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, खरी कुणाची कृपा आहे हो? आता आपण जागे आहोत ठेवलं ती कुणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. अंतरुणात पडल्या पडल्या आपल्याला झोप लागणार, कुणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. आणि सकाळी बरोबर जाग येणार, ही सुद्धा कुणाची कृपा आहे? देवाचीच कृपा आहे. कल्पना करा बरं, रात्री झोपल्यानंतर सकाळी त्याने उठायचंच नाही ठरवलं, उठवण्याची कृपाच जर नाही केली, देवाने आपल्याला नाही उठवलं तर 4 जण येऊन सकाळी बरोबर आपल्याला उठवतात. कळलं का? हे सगळी जर कुणाकडची कृपा असेल तर देवाची कृपा आहे. कुणी मागावी कृपा? मी कीर्तन केलंय, मला मागण्याचा अधिकार आहे. आमच्या गायकांनी गायन केलंय, गायन त्यांना मागण्याचा अधिकार आहे. मृदंगाचार्यांचा अधिकार आहे. आणि तुम्ही सुद्धा कीर्तनाला तुमची झोप सोडून आलात म्हणजे तुम्हाला सुद्धा मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी अन्नदान केलं, याची पंगत मला वाटते दत्ता सोनवणे ना, बरोबर आहे का? दत्ताराव सोनवणे त्यांची पंगत होती, आमचे गावचे जावई येते, त्यांची पंगत होती. त्यांनी अन्नदान केलं असेल, नक्की नक्की त्यांना मागण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे? मागण्याचा अधिकार कोणाला आहे? हा मंडप ज्यांनी झाडला ना कीर्तनाच्या अगोदर, त्यांना मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी 1-1 रुपयाची वर्गणी गोळा केली, त्यातला 1ही रुपयाचा घोळ न होऊ देता सगळा खर्च व्यवस्थित पार पडला आणि सप्ताह झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत ज्यांनी इमानदारीने प्रामाणिकपणे गावाला हिशोब दिला, त्यांना मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी सप्ताहामध्ये पंक्तीमध्ये वाढण्याची सेवा केली, त्यांना मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी सप्ताहामध्ये पहिल्या पंक्तीला जीवन पांघरून घेऊन झोपी गेले, बोला बोला, त्यांना मागण्याचा अधिकार अजिबात नाही. पण जी काही सेवा आपल्या या जीवनामध्ये केली असेल, त्या सेवेच्या बदल्यामध्ये आपण देवाला एकच म्हणायचं, काय करा? आमच्यावर जास्त कृपा करू नका. म्हणजे किती कृपा करा? फक्त थोडी कृपा करा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडे तुम्ही विश्वनाथ, दीन रंकमी अनाथ. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडे काय उडे तुम्हापासे, मी तव अल्पचे संतोषे. तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडे. अभंगाच्या भावार्थाने याच ठिकाणी पूर्णविराम. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना माझ्या सर्व गायक मंडळीने अतिशय सुंदर गायन. हे बळा राहू दे, बस इकडं ते बाटली, इकडं जा तुम्ही घेऊन. आता ठेवा इकडं, ठेवा. ते शेवटकडं आणलं ते बाटलीनं, म्हणजे पाण्याचे म्हणायचं तुम्हाला. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सर्वांची रजा घेत असताना आमच्या सर्व गायक मंडळीने मला सुंदर गायनाची साथ दिली. बसलेली मंडळी यांनी जे गायन केलं ते तुम्हाला आवडलं का नाही? नाही आवडलं असेल तर मनातून टाळ्या वाजवा माझ्या गायकासाठी. वा, टाळ्या तुमच्यासाठी आहेत बरं का. हे काय रोजान लावलेल्या माणसाच्या टाळ्या नाहीत, हे पैसे देऊन वाजवायला लावलेल्या टाळ्या नाहीत. ह्या तुमच्या कलेचा सन्मान आहे. आता टाळकरी मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न आहे सर्वांना. बसलेल्यापैकी कुणीतरी उठलं का हो? गडबड नाही, गोंधळ नाही, शांत आहे बरं का. सारणीची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. यांनी तुमच्या टाळ्या तुम्हासाठी टाळ्या वाजवल्या, तुम्ही त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कसं? टाळ्या वाजवून नाही, तुमच्याकडे टाळ आहे, मनातून टाळं वाजवा माझ्या सगळ्या बसलेल्या श्रोत्यांसाठी. वाजवा. आता मृदंग वाजेल दोघांसाठी. बजाव. मी ज्यांच्याकडे हात करेल त्यांनी वाजवायचे. बघूया कोणाची पार्टी जड आहे. तयार? टाळ्या. टाळ. हा, हे झालं एकमेकासाठी. आता सर्वांनी मिळून एकदाच वाजवा. कोणासाठी ते नंतर सांगतो. टाळ, टाळी, मृदंग बजाव. हा हा हा. हे कोणासाठी सांगू का? कोणासाठी? पंक्तीला जेवले, घरी झोपी गेले त्यांच्यासाठी. हे जे काय मी पुन्हा पुन्हा का सांगतो याचं कारण सांगू का महाराज? आम्हाला वाईट वाटते. आम्ही सप्ताहात कुठेही गेलो की आमच्या कानावर चर्चा मिळते, महाराज आज 1000 माणसं जेवली, आज 2000 जेवले. जेवायला आज नुकती होती, जिलबी होती. अरे जेवायला काय केलं, किती माणसं जेवले याची चर्चा करण्यापेक्षा सप्ताहात कीर्तनाला किती माणसं होती आणि किती माणसांनी माळा घातल्या याची चर्चा होणं हे अत्यंत गरजेचं आहे. सप्ताहामधून जर आउटपुट होत नसेल, लोकांमध्ये बदल होत नसेल, तर नुसतं खाण्यासाठी मौज मजा करण्यासाठी सप्ताह नाही. मायबाप, माझे हात जोडून विनंती आहे, सप्ताहाच्या काळामध्ये कमीत कमी दरवर्षी 10, 20, 50 वाळकरी तयार झाले पाहिजेत. नवीन वाळकरी तयार झाले पाहिजेत, ज्यांच्या जीवनामध्ये जे जे व्यसनं आहेत
ते व्यसनं आम्ही सोडली पाहिजेत आणि व्यसनमुक्त जीवन जगलं पाहिजे मायबाप. एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो. याच ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांची रजा घेत असताना आज ही लहान लहान लेकरं सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. असं वाटेल यांच्या जवळ यावून एक नाही कानफाटीत नाही अशी शाबासकी द्यावी वाटेल. ही लहान लेकरं बसून आहेत तिकडे. लहान लहान ही लेकरं झोपायचं वेळ आहे बराच त्यांची. एवढ्या झोपेच्या वेळात सुद्धा ते उभे आहेत. मला असं वाटेल त्यांच्या जवळ यावं आणि त्यांना असं शाबास शाबास म्हणावं. पण आता एका शाबासकी देत बसल्यावर पुन्हा 11 वाजतील. मी शाबासकी देणार आहे सर्वांना, लेकरासहित तुम्हाला सुद्धा. तुम्ही सुद्धा आलात तुम्हाला शाबासकी देणार आहे. सर्वांनी असे हात जोडा गड्या. सर्वांनी 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 असे सरळ हात करा. सरळ सरळ सरळ. इकडचे बी इकडचे. हां इकडचे. हां इकडचे. हां सरळ सरळ. डावा हात खाली करा. डावा हात खाली करा. डावा हात खाली करा. उजवा हात सरळ. असं न्या मागे. न्या मागे. न्या मागे. म्हणा म्हणा पाठीवर म्हणा शाबास. म्हणा शाबास शाबास शाबास. 5 दिवस झाले सप्ताहाचे अजून पट्टी दिली नाही रे बहादर माणसा. शाबास. म्हणा 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 शाबास. पट्टी दिली नाही पण न चुकता पहिल्या पंक्तीला जेवून गेला रे बहादर माणसा. शाबास. नाही 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 60 वर्ष झाले तरी अजून माळ घातली नाही रे बहादर माणसा. दात सगळे लाले लाल झाले तरी अजून गुटखा तंबाखू सोडली नाही की रे बहादर माणसा. जाऊ दे आता बस झाले. एवढंच तुमच्या पाया पडतो. हात जोडून विनंती करतो मायबाप. तुम्हाला चांगलं जीवन जर जगायचं असेल तर एकच वाक्य सांगतो. तुम्ही व्यसनमुक्त जीवन जगलं पाहिजे. ज्या घरात व्यसन नाही त्या घरात दररोज फक्त 200 रुपये येऊ द्या ते घर आनंदाने जगते. 200 रुपयामध्ये आनंदाने जगू शकतात. ज्या घरात व्यसन आहे त्या घरात दररोजचे 10,000 जरी आले तर ते 10,000 पुरत नाही. तुम्ही ठरवायचे व्यसनाधीन होऊन जगायचे का व्यसनमुक्त होऊन जगायचे तुमच्या हातात आहे. माझे हात जोडून विनंती आहे मायबाप. आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातले मावळे आहोत. धर्मवीर संभाजीराजांची शिकवण आम्हाला आहे. आठवा छत्रपतींचा पूर्ण इतिहास पहा. कुठंतरी राजाने एखादं व्यसन केलं आहे असा उल्लेख आपल्याला पाहायला सापडतो का? नाही. राजाने स्वतः व्यसन केलं नाही. राजाने स्वतःच्या मावळ्यांना व्यसन करू दिलं नाही. आणि सगळे निर्व्यसनी मावळे होते. पण स्वराज्याची मोठी क्रांती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडली. आणि त्या छत्रपतीच्या शिवरायांची मावळे जर आज दारू पिऊन पडत असतील, गुटखा तंबाखू खाऊन जर लोळत असतील तर ते माझ्या छत्रपतींना कधीच सहन होणार नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे. आज संकल्प करा. आज सर्वांनी विचार करा. असेल छोटं मोठं गुटखा तंबाखू काय असेल ते व्यसन सोडून द्या. दारू पिरूचं छोटं मोठं व्यसन असेल तर सोडून द्या आणि निर्व्यसनी होऊन जीवन जगा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला